विद्यार्थी मित्रांनो, सर्कल, कॉर्ड अँड आर्क हा पाठ आता आपण जाणून घेणार आहोत. या पाठावर आधारित असलेला प्रश्नसंच आपण समजून घेणार आहोत. चला तर मग या पाठावर आधारित असलेला पहिला प्रश्न आपण समजून घेऊया. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन अँगल PRQ अँड अँगल PSQ? दिलेल्या आकृतीत कोन PRQ व कोन PSQ कोणता संबंध दर्शवितात? आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा. अँगल PRQ व अँगल PSQ यांचं निरीक्षण करा. Angle PRQ and angle PSQ are inscribed in semicircle. Therefore, they are congruent. Therefore, angle PRQ is equal to angle PSQ is equal to 90 degree. दोन्ही कोण काटकोन आहेत. They are congruent. They are inscribed in the semicircle. पुढचा प्रश्न. Quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. If angle BAD is 70 degree, find the value of angle BCD. चौकोन ABCD हा चक्री चौकोन असून कोन BAD 70 अंश माप आहे, तर कोन BCD चे माप किती आहे? आकृतीचे निरीक्षण करा. ABCD चक्री चौकोन पहा. चक्री चौकोनातील BAD व कोन BCD हे सम्मुख कोन आहेत आणि सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री. देअरफॉर अँगल BAD प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. येथे आपल्याला अँगल BAD 70 डिग्री दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल BCD. देअरफॉर अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. देअरफॉर अँगल BCD इज इक्वल टू 110 degree. Angle BCD is an opposite angle. अशा प्रकारे आपण अँगल BCD चे व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहे. पुढचा प्रश्न. इन द सर्कल विथ सेंटर O, chord of a circle is 30 cm long. Its distance from the center is 8 cm. Find the radius of the circle. आपल्याला रेडियसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. O हे सेंटर आहे, AB कॉर्ड आहे. AB ची व्हॅल्यू 30 आहे. O केंद्र असलेल्या वर्तुळात 30 सेंटीमीटर लांबी असलेली जीवा असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 8 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? AB जीवा आहे आणि APचं अंतर ABच्या निम्मे आहे. AB 30 आहे म्हणून AP 15 आहे. AB इज इक्वल टू 2AP किंवा AP इज इक्वल टू 1/2 AB. Using Pythagoras theorem, OS square is equal to AP square plus OP square. AP is equal to 15. Therefore, 15 square plus 8 square. Therefore, 225 plus 64. Therefore, OS square is equal to 289. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यानंतर OA is equal to 17 हे आपलं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न. ऑब्झर्व द फिगर. लेंथ AB इज इक्वल टू लेंथ CD. इफ लेंथ OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर देन द फाइंड लेंथ ON. आकृतीमध्ये लेंथ AB इज इक्वल टू लेंथ CD. जर लेंथ OM 5 सेंटीमीटर असेल तर लेंथ ON किती आहे? आकृतीचं निरीक्षण करा. AB इज इक्वल टू DC. दोन्ही जीवा एकरूप आहेत. Congruent chord are the equal distance from the center. Therefore, length OM is equal to length ON. Length OM is equal to 5 cm. Therefore, length ON is equal to also 5 cm. पुढचा प्रश्न. The measure of an inscribed angle of a circle is 65 degree. Then, what will be the measure of central form by intercepted arc of that inscribed angle? विद्यार्थी मित्रांनो, inscribed angle 65 आहे आणि आपल्याला इंटरसेप्टेड आर्क फाइंड आउट करायचा आहे. एका वर्तुळाच्या अंतर्लिखित कोनाचे माप 65 अंश असून त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप किती आहे? या उदाहरणामध्ये आपल्याला अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप शोधायचे आहे आणि आपल्याला वर्तुळाच्या अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप दिलेले आहे 65 आणि त्यासाठी आपलं सूत्र आहे मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क अपॉन 2. Measure of inscribed angle is equal to 65. Therefore,
65 is equal to measure of intercepted arc upon 2. Therefore, measure of intercepted arc is equal to 65 into 2. Therefore, measure of intercepted arc is equal to 130 degree. अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप 130 अंश एवढे आहे. पुढचा प्रश्न आपण आता जाणून घेणार आहोत. The diameter of wheel of minibus is 0.7 meter. Find the distance covered by the wheel in 5000 rotation. Diameter 0.7 आहे. त्यामुळे आपल्या रेडियस फाइंड आउट करायचं असेल तर डायमीटर अपॉन 2. मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, तर ते चाक 5000 फेऱ्यांमध्ये किती अंतर कापते? सुरुवातीला आपल्याला रेडियस फाइंड आउट करावं लागणार आहे. रेडियस व्यासाच्या निम्मी असते. 0.7 भागिले 2 एवढी रेडियस होणार आहे. डायमीटर ऑफ व्हील इज 0.7 मीटर. रेडियस ऑफ द व्हील इज इक्वल टू 0.7 अपॉन 2 is equal to 0.35 meter. Distance covered in one round is equal to perimeter of wheel. Perimeter of wheel is equal to 2 pi r. Therefore, distance covered in one round is equal to 2 into 22 upon 7 into 0.35. Distance covered in one round is equal to 2.2 meter. Therefore, distance covered in 5000 round is equal to 5000 into 2.2. Distance covered in 5000 round is equal to 11,000 meter. That is 11 किलोमीटर. आणि आपलं उत्तर आहे 11 किलोमीटर. Distance covered in 5000 rotation is 11 किलोमीटर. हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्समध्ये आज घटकावर आधार असलेली क्विज दिलेली आहे, ती सोडवा. धन्यवाद.